नमस्कार मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो. तर बघा मैत्रिणींनो, आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण पालकची भाजी, पौष्टिक अशी पालकची भाजी बनवणार आहोत. रक्तवाढीसाठी आणि आरोग्यासाठी खूप चांगली ही पालकची भाजी आहे. तर आज आपण पालकची भाजी मस्त अशी बनवणार आहोत. तर त्यासाठी बघा मैत्रिणींनो, आपण एक मस्त अशी पालकची भाजी घेतलेली आहे. आता ही कशी बनवायची आणि काय बनवायची मी हे तुम्हाला दाखवणार आहोत. तर बघा, ही पालकची जोडी घेतलेली आहे. त्याच्यासाठी काय साहित्य लागतं मी ते तुम्हाला सांगते मैत्रिणी, आणि त्या पद्धतीने तुम्ही बनवा. पालकची भाजी खाणे आरोग्याला खूप चांगले असते. त्याच्यापासून आरोग्याला रक्तवाढी, शुद्ध लोह आहे, जीवनसत्व भेटतं आणि खाण्यासाठी खूप पौष्टिक. तर बघा आपण कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवत आहे. त्यासाठी बघा, आपण घेतलेली मुगाची डाळ, त्याच्यानंतर हे लसूण आणि जिरे, त्याच्यानंतर हे मीठ घेतलं. तर आता आपण लसूण, जिरे आणि हे मीठ ह्याच्यात मिक्स करणार आहोत आणि हे वाटण आपण ठेसून घेणार आहोत. असं खलबत्त्यामध्ये ठेसून घेणार आहोत. आणि आता भाजी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते. आणि हे डाळीमध्ये असं थोडंसं पाणी टाकणार आहोत भिजण्यासाठी. म्हणजे डाळीत पाणी टाकल्यावर काय होतं, डाळ ही लवकर भिजल्या जाते आणि शिजल्या जाते. तर याच्यामध्ये नेहमी असं पाणी टाकून थोड्या वेळ ठेवणार आहोत. तर आता आपण ही पालकची भाजी कशी बनवता ते दाखवणार आहे. पालकची भाजी प्रथम आपण कापून घेणार आहोत. पालकची भाजी आता प्रथम कापून घेणार आहोत. कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवते. साधी सोपी सुकी भाजी बनवणार आहोत आपण. पातळ नाही, सुकी भाजी बनवणार आहोत. आरोग्याला अशी चांगली अशी भाजी पालकची. तर आता मी पहिलं वाटण वाटून घेते. पालकची भाजी कापून घेते. बघा, ही भाजी कशी खमंग शिजवून घेतलेली आहे. आले 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 येते मी. ही डाळ पालक शिजवून घेतलेली आहे. कांदा आणि कसं केलेलं आहे. हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे आणि हे मीठ. आता आपण भाजी कशी टाकायची मी तुम्हाला दाखवते. हे बघा, प्रथम कांदा टाकायचा. कांदा असा लाल करून घ्यायचा. असं चांगला खमंग असा लाल करायचा. त्याच्यानंतर हे टाकायचं. त्याच्यावरती हे मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ. तेव्हा असे खमंग असे चांगला तडका द्यायचा त्याला. त्याच्यानंतर ही मूग डाळ टाकायची. ती चांगली फ्राय करून घ्यायची. मूग डाळ अशी फ्राय करून घ्यायची. थोडंसं पाणी मूग डाळ शिजण्यासाठी टाकायची. पौष्टिक अशी आपण पालकची भाजी बनवत आहोत. तर आपण याच्यावर भाजी टाकणार. बघा, ह्या पद्धतीने अशी भाजी टाकायची. पौष्टिक भाजी बनवायची आणि खायची. चॅनलला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं. तर आपण याच्यावर झाकण टाकणार. चला आता आपण आपली भाजी शिजली का बघूया. कशी गदा गदा आणि कशी मस्त मस्त शिजते. हे बघा, असे मस्त गदा गदा आणि मस्त अशी शिजते भाजी. पौष्टिक अशी भाजी आज बनवलेली आहे. या पद्धतीने बनवा.
या पद्धतीने बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपण पुन्हा झाकण ठेवूया, कारण डाळ कच्ची आहे, डाळ शिजण्यासाठी. बघा किती छान अशी पौष्टिक अशी भाजी झालेली आहे. या पद्धतीची बनवा तुम्ही. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. मूग डाळ टाकून पालकची भाजी झणझणीत आणि चणचणीत. तर भाजी हलवून घेऊया. मस्त असे सुके झणझणीत अशी भाजी आपली तयार झालेली आहे. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे पालकची, झणझणीत आणि चमचमीत. हे बघा अशी भाजी बनवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी आपण बनवलेली आहे. पालक आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ टाकून अशी आरोग्याला पासून अशी आपण भाजी बनवलेली आहे.